श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थांनी अक्कलकोट सोडण्यापूर्वी भक्तांना दिलेला अंतिम उपदेशाबद्दल समजावून घेणार आहोत। स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये अनेक वर्ष राहिले। या काळात त्यांनी हजारो भक्तांचे जीवन बदलवले, लोकांच्या दुःखावर उपाय केला, त्यांना मार्ग दाखवला आणि विश्वास दिला। पण एक दिवस असा आला की जेव्हा स्वामी समर्थांनी अक्कलकोट सोडण्याचा निर्णय घेतला, त्या काळात काही भक्तांना याची जाणीव झाली की स्वामी समर्थ आता पूर्वीसारखे सर्वांसमोर येत नाहीत। ते अधिक शांत झाले होते, कमी बोलत होते, जणू काही भक्तांना शेवटचे महत्त्वाचे संदेश देत होते। स्वामी समर्थांनी स्पष्ट सांगितले की मी देह नाही, त्यामुळे देह असो वा नसो माझे अस्तित्व तुमच्या सोबत आहे। भक्तांनी फक्त देहाकडे पाहू नये तर गुरुतत्व ओळखावे, असा त्यांचा उपदेश होता। त्यांनी भक्तांना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत विश्वास सोडू नका। संकटे येतील, अडचणी येतील, पण विश्वास श्रद्धा टिकवली तर मार्ग नक्की मिळतो। विश्वास हीच खरी संपत्ती आहे, असे स्वामी समर्थ नेहमी सांगत। स्वामी समर्थांनी लोकांना कर्माचे महत्त्व समजावून सांगितले। फक्त देवावर सर्व काही सोडून चालणार नाही, स्वतःचे कर्म प्रामाणिकपणे करा, मेहनत करा आणि परिणाम देवावर सोडा, हा त्यांचा स्पष्ट उपदेश होता। त्यांनी भक्तांना लोभ, अहंकार आणि द्वेष यांपासून दूर राहण्यास सांगितले। या गोष्टी माणसाला आतून कमकुवत करतात। साधे जीवन जगा, मन स्वच्छ ठेवा आणि दुसऱ्यांच्या दुःखात मदत करा, असे ते सांगत। स्वामी समर्थांनी वारंवार सांगितले की संकटाच्या वेळी घाबरू नका। भीती ही माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे। भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, हे वाक्य त्यांना शेवटपर्यंत जपले। अक्कलकोट सोडण्यापूर्वी त्यांनी भक्तांना हेही सांगितले की माझा शोध बाहेर करू नका। मी मंदिरात, मूर्तीत किंवा एखाद्या ठिकाणीच आहे असं समजू नका। मी तुमच्या अंतःकरणात आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले। स्वामी समर्थांनी गुरुभक्तीचा खरा अर्थ सांगितला। फक्त नाव घेणे पुरेसे नाही, तर आचरणात बदल हवा। संयम, सत्य आणि करुणा या गुणांमध्येच खरी भक्ती आहे, त्यांना त्यांचा उपदेश होता। त्यांनी भक्तांना एकमेकात भांडणं न करण्यास, मतभेद टाळण्यास सांगितले। भक्तांमध्ये एकता असावी, प्रेम असावे, कारण भक्तांमधील ऐक्य हेच गुरुकृपेचे खरे लक्षण आहे। स्वामी समर्थांनी शेवटच्या काळात फार कमी शब्दात पण खोल अर्थाचे उपदेश दिले। ते म्हणत, जे मिळाले त्यात समाधानी राहा। असमाधानातूनच दुःख निर्माण होते, समाधानातच शांती आहे। जेव्हा स्वामी समर्थांनी अक्कलकोट सोडले तेव्हा अनेक भक्त दुःखी झाले, पण स्वामी समर्थांनी आधीच सांगितले होते की मी कुठे जात नाही, फक्त रूप बदलतो। त्यामुळे देह गेला तरी गुरुतत्व कायम राहते। आजही ते अंतिम उपदेश भक्तांना जीवनात मार्गदर्शन ठरवतात की संकटाच्या वेळी विश्वास ठेवायला शिकवतात, अहंकार दूर करायला सांगतात आणि योग्य मार्गावर चालवण्याची प्रेरणा देतात। स्वामी समर्थांचे अक्कलकोट सोडण्यापूर्वीचे उपदेश हे केवळ त्या काळासाठी नव्हते, तर आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी आहेत। जो भक्त हे उपदेश मनापासून आचरणात आणतो, त्याच्या जीवनात स्वामी समर्थ नेहमी सोबत असतात, असा भक्तांचा उपदेश आहे। ही स्वामी समर्थांची दिलेली खरी शिकवण आहे। श्रद्धा ठेवा, कर्म करा आणि भीती न बाळगता जीवन जगा। श्री स्वामी समर्थ।